तुझं काय चुकतंय हेच तुला कळत नाहीये. तुला वाटतं, की मी सगळं बरोबर करतो, तरीही का असं होतं? याच संभ्रमात तू आहेस. बरोबर ना? आता आज तुझे हे डोळे उघडणार आहेत आणि तुझी ही शंका आहे ना, आता कायमची संपुष्टात येणार आहे. शांतपणे ऐक. बालपणापासून ससा आणि कासवाची गोष्ट तू ऐकली आहेसच. आता तू म्हणशील, त्या गोष्टीचा माझ्याशी काय संबंध? सांगतो. थोडा संयम बाळग. तुला ठाऊक आहे, ससा पुढे जाऊन फाजील आत्मविश्वासामुळे झोपून गेला आणि अशातच संधीचा फायदा घेत कासव पुढे जाऊन शर्यत जिंकले सुद्धा. तुला माहितीये, तुझ्या आयुष्यात तू का हरतोस? कारण कासवाकडे मी जिंकेन की नाही, मी कमकुवत आहे का, हा दृष्टिकोनच मुळात नव्हता. मला थांबायचे नाही एवढंच त्याला माहिती होतं. पण तुला स्वतःला कसं थांबवायचं हेच माहितीये. पडलास ना विचारात? तू कोणतीही गोष्ट आरंभ करताना संभ्रमात असतोस. मी हे करू शकेन का? माझ्यापेक्षा जास्त चांगले करणारे खूप लोक आहेत. आणि ही तुझी स्वतःला कमी लेखण्याची सुरुवात तुला अधिक महागात पडते. आणि म्हणून युद्ध सुरू होण्याआधी तू स्वतःला हरलेले अनुभवतोस. जोपर्यंत तू स्वतःला ठोसपणे मांडत नाहीस, स्वसंभ्रम, शंका, कुशंका दूर ठेवून स्वतःची पूर्ण ताकद लावत नाहीस, तोवर इतर नाही, तू स्वतःच स्वतःला हरवतोस आणि हीच तुझी चूक आहे. पण आता नाही. पण कर. अरे, आम्ही सारं काही दिलंय तुला. फक्त स्वतःला कमी लेखतोस, हीच तुझी चूक आहे. हरण्याची भीती बाळगू नकोस. तू सुद्धा कमी नाहीस. स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव आणि मग बघ, असाध्य गोष्टी देखील साध्य होतात की नाही ते. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.